नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुसद जे मार्केट आहे धान्याचं ते नेमकं का बदनाम आहे, नेमकं पुसद तालुक्यातील जे शेतकरी आहे पुसदचं मोठं मार्केट सोडून नेमकं मानोरा, कारंजा, वाशिम, हिंगोली अशा ठिकाणी का जात आहे, आज त्याच्याच विषयासंदर्भात आपण थेट जे धान्य मार्केट आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. धक्कादायक बाब अशी की या ठिकाणी नाफेड मार्फत सोयाबीन ही घेतल्या जात आहे, परंतु त्यावरही इथलच्या हावरी अधिकाऱ्यांमार्फत एक्स्ट्रा पैसे हमालीच्या नावाखाली, मापारीच्या नावाखाली किंवा गाडी भरण्याच्या नावाखाली कास्तकारांमार्फत घेतल्या जात आहे. आणि तेच सत्यबाब उघड करण्यासाठी आपण थेट या ठिकाणी आलेलो आहे. धक्कादायक बाब अशीही की या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी असायला पाहिजे ते कोणताही या ठिकाणी अधिकारी नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती कौसर साहेब हे म्हणत आहे की आम्ही जामबाजारला आहे, तर सचिव मगर साहेब यांचं असं म्हणणं आहे की मी गाडी खाली करायलो, ते झाल्यानंतर मी पाऊण एक तासानंतर येईल. ठीक आहे, आता जो विषय आहे आपण थेट शेतकऱ्यांमार्फतच जाणून घेऊ नेमकं त्यांचा काय प्रश्न आहे. आणि ऍक्च्युअल आपण इथे डेमो सुद्धा करून पाहू. आणि आपले काही इथं दादा आहे रखवाली करणारे, ग्रेडर सर आहेत आणि एक मापारी दादा आहेत, त्यांची आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. नेमकं त्यांचं काय मनोगत आहे, आता नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सांगा. तुमचं नाव सांगा. वंदना मधुकर आडे. तुम्ही राहणार कुठलचे आहात? मांजर जवळ. मांजर जवळ. बरं, तर नेमकं तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे नेमकं? आता एका कट्ट्यात 1 किलो कट्टी आणि आम्हाला हमाली भाडा लावत होते. लावत तुम्ही 100 रुपये द्या आणि पावती घ्या. त्यान पावती घ्या, हो त्याच्याशिवाय देणार नाही. त्याच्याशिवाय पावती देणार नाही. बर, हा. तर असं एका पोत्या मागे एका कट्ट्याला 1 किलो. एका कट्ट्याला 1 किलो. एक कट्टा किती किलोचा असतो? 1 कट्टा 50 किलोच. बरं. त्याच्यात 1 किलो कट्टी. 1 किलो कट्टी. हा. आता ज्याप्रमाणे म्हणत आहे की एक कट्टी, तर विषय असतो तो बारदाण्याचा. बारदाना म्हणजे पोतं. आता पोत्याचं वजन जवळपास 500 ग्रॅमचं असते. एक उदाहरणार्थ. चला ठीक आहे, हे सांगायचा विषय झाला. आता थेट याच उत्तर नेमकं एक्स्ट्रा पैसे आणि एक्स्ट्रा जे सोयाबीन आहे हे का घेतलं जात आहे हे आपण थेट जे दादा आहेत या ठिकाणी पूर्ण रखवाली आज करत आहे, आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. दादा तुमचं नाव सांगा. माझं नंदकिशोर पट्टे बहादूर. ज्याप्रमाणे इथे एका कास्तकाराने आरोप केला की त्यांच्या मार्फत तुम्ही एक्स्ट्रा 1 किलो कट्टी घेत आहे आणि एक्स्ट्रा हमालीचं नाही, हमाली मापाई आणि त्याच्यामध्ये गाडी भरणं हे ते सगळं टोटल खर्च येते 100 रुपये. 100 रुपये क्विंटलला, प्रति क्विंटलला. प्रत्येक क्विंटलला. हो. मला शासन नियमानुसार हे पैसे घ्यावयाचे आहे का? शासनाचा GR 55 रुपये आहे बहुतेक. 55 रुपये हो, तर घ्यायचं आहे की तुम्हाला शासनामार्फत भेटते असा GR आहे? नाही, आम्हाला तर माहित नाही शासनाकडून पैसे मिळतात का नाही ते. मी सांगतो पण शासनामार्फत नाफेड विभागामार्फत तुम्हाला पैसे मिळते डिपार्टमेंट. नाही, आम्हाला तर साहेबांनी सांगितलेले पैसे मिळत नाही आपल्याला. कोणत्या साहेबांनी सांगितलं तुम्हाला? मगर साहेब. आणि GR सुद्धा दिलेला आहे 55 रुपयाचा. बरं, तो GR आहे का अवेलेबल तुमच्याजवळ? आहे, पण आता ते मुलगा गेला बाहेर. बरं. थोड्या वेळात मिळून जाईल आपल्याला. बरं, GR 55 रुपयाचा आहे. तुम्ही म्हटले की बाबा तुमच्या सचिव साहेबांनी, मगर साहेबांनी सांगितलं, मग तुम्ही 100 रुपये नेमकं कशाचे घेत आहात? नाही, आम्ही आतापर्यंत 50 रुपये घेतले होते स्टार्टिंगला, नंतर 55 केले. त्याचे प्रूफ सुद्धा मिळतील तुम्हाला. बरं. आणि आता 1 हप्ता झाला 100 रुपये प्रति क्विंटल चालू. का घेत आहे? हे नवीन मशीन आणलेली आहे, त्याचे भाडं वगैरे द्यायला लागते अतिरिक्त. शेतकऱ्यांनी, कास्तकारांनी का भाडं द्यावं तुमचं? नाही, आम्हाला तसं सांगितलेलं आहे, हे नवीन मशीनचे भाडं द्यायचे. बस एवढं अच्छा. माहित आहे, बाकी काही माहिती नाही. पैसे घ्यायचं म्हणून आमच्या जवळून कास्तकारासाठी मशीन आणली काय ती. साहेबांनी सांगितलेलं होतं. बरं. घ्या मशीन. बरं, हे जे तुम्ही बारदानाच्या वरही तुम्ही जे माल घेत आहे मापारायला सांगितलं म्हणतात ना तुम्हाला, त्यांनी सांगितलं ना. मापाऱ्यांनी. बरं, ठीक आहे. आता जे मापारी दादा या ना दादा अशा अलीकडे या ना. दादा तुमचं नाव सांगा. संजय संभाजी वाडवे. तुम्ही इथं परमनंट वाले आहे की रोजंदारीवर आहात? परमानंट मापारी. परमनंट मापारी आहात. म्हणजे ज्या दिवशी कामावर नाही त्या दिवशी आम्हाला पैसे नाही. पैसे नाही. बरं, ठीक आहे. तर नेमकं आता ज्याप्रमाणे आता इथे कास्तकार आहे माझ्या डाव्या बाजूला, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बारदाण्याच्या वरही तुम्ही धान्य घेता, बरोबर आहे? शासन नियमानुसार हे योग्य आहे का? नाही. नाहीये. मग तुम्ही दादा कशाचे घेताय? आता आम्हाला वरून ऑर्डर आहे त्याच्यामुळे आम्हाला घ्यावंच लागतं. आम्ही विचारून घेतो. कुणाला विचारतो दादा? कास्तकाराला सांगतो आम्ही 1 किलो कट्टी आहे बुवा. त्यांनी का द्यावं तुम्हाला 1 किलो कट्टी फुकटची? आम्हाला नाही येत आहे ना. अच्छा. आमचं काहीच नाही ना याच्यात नाही. बरं, तुम्हाला दादा कोण आदेश दिले होते? आम्हाला सचिव साहेबांना.
नाव सांगा सचिव साहेबांचं पूर्ण. मगर शिवाजीराव मगर साहेब. शिवाजीराव मगर साहेबांनी तुम्हाला आदेश दिले होते. म्हणजे त्यांच्या आदेशानुसार समजा तुम्ही करता जे 1 किलो एक्स्ट्रा धान्य घ्यायचं असेल किंवा जे हमालीच्या नावाखाली एक्स्ट्रा पैसेही घ्यायचे असेल तुम्ही त्यांच्या नावाने समजा तुम्ही घेता. बरं त्याचा रेकॉर्ड कुठे मेंटेन राहतो? आता आमच्याजवळ काहीच नसते. आमच्याजवळ खाली एक पुस्तक असते. कशाचं पुस्तक आहे दादा? ते मार्केट कमिटीचं. मार्केट कमिटी. बरं. त्यामध्ये काय काय राहते नेमकं? त्याच्यातने कास्तकाराचं नाव, खरेदीदाराचं नाव, आडते तुम्हाला दाखवतो आता ते पुस्तक. बरं. पुस्तक बरं त्यामध्ये समजा तुम्ही आता जे यांच्याकडून पैसे घेता हमालीच्या नावाखाली, बरोबर आहे? लेखी नसते ते. लेखी नसते त्याचं काही, नाही काय. त्याचा रेकॉर्ड मेंटेन नाही करत तुम्ही. संध्याकाळी किती पैसे झाले ते टोटल मारायचं. 5 रुपये नगाच्या हमालीनं मापाईनं आमचे पैसे घ्यायचे. उरलेले पैसे अधिकाऱ्यापाशी देऊन टाकायचे, कर्मचाऱ्यापाशी. बाकी संपला आमचा विषय. म्हणजे फक्त पैसे 5 रुपये नगाचे आम्ही पैसे घेतो आम्ही. बाकी सर्व त्यांच्याकडे पैसा जातो. हो. आता आपले हे ग्रेडर सर आहेत, शासन मान्य ग्रेडर आहेत. आता त्यांचं नाव जाणून घेऊ. नेमका हा प्रकार काय, त्यांच्या नेमकं निर्देशनास काय आलं आणि त्यांना नेमकं कोणी आदेशित केलं, कशा प्रकारे आदेश केलं, आपण हे जाणून घेऊ. दादा तुमचं नाव सांगा. अमोल मगर. दादा तुम्ही कुठलचे रहिवासी आहात? मी इथं तळणीचे आहे. इथं गोविंदनगरलाच राहतो पुसद आपल्या. तर विषय असा आहे की इथं जे कास्तकार येणारे कास्तकार आहेत त्यांचा असा आरोप आहे आणि त्यांनी सिद्धही करून दाखवलं एक प्रकारे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हिडिओ आहे पूर्ण ते, की एक्स्ट्रा जी हमाली आहे हमाली घेतल्या जाते आणि जे बारदाण्याच्या वरीही जवळपास 1 किलो धान्य घेतलं जाते सोयाबीनचं. नेमका हा प्रकार काय आहे? सर तुम्हाला सांगतो मी, आपण हे मशीन आणली कास्तकाराची. ते जो पहिली जो चाळणी होती आपली, त्याच्यातून कमीत 50 क्विंटलाच्या मागत त्याचे 4 क्विंटल तरी खाली चाळणीच्या खालून पडायचं कास्तकाराचं. तर त्या कास्तकाराचं आपण ही चाळणी आणल्यामुळे कास्तकाराचा आता काकूचाच होता. काकूचा किती 1 किलो किती पडला माल या चाळणीतून काकू? खडा तेवढा किती पडला या चाळणीतून? 1च किलो पडला ना, 1 काय 2 किलो या चाळणीतून. या वापस हो चाळणी करून आणली. घरून चाळणी करून आणली होती. ती चाळणी करायची कामे नव्हतं. आणि आपण हेच जर माल तुम्ही त्या पलीकडल्या चाळणीवर टाकला असता तर कमीत कमी 2 चुंगडे खाली पडला असता. घरी चाळून फ्युएल भरेल येतं. आताही तुम्हाला दाखवतो. 5 कट्टे चाळून आणले. रात्रभर चाळून पाठ दिवस बरोबर इथं आणलं. तर इथं चाळून असे आमचे प्रत्येक शेतकरी येले येतं. एवढे येले करून काय फायदा? घरी चाळणी, इथं चाळणी. आणि एवढं समजा अर्धा किलो एका कट्ट्यावर आणि 100 रुपये हमाली. हे कुठून द्यायचं? आम्ही पैसे नाही आणले तरी पैसे दिल्याशिवाय पावती नाही देत आम्हाला. बरं नेमकं साहेब हा प्रकार काय नेमका? मग प्रकार हा काहीच योग्य नाही. आहे का प्रकार? योग्य तर नाही आहे, पण याच्या मार्केट कमिटीने हे ठरवावं लागेल. शेतकऱ्याला सांगावं लागेल की बुवा आपल्या किती घट यायला किती नाही. बरं. तुमच्या आपल्या गाडीमध्ये जे मोठी गाडी भरतो आपण त्या गाडीमध्ये घट आहे. ते घट आला तर ते कास्तकाराला आपल्या घरातून तो मार्केट कमिटी भरणार नाही आहे घट यायला, म्हणून तो एक्स्ट्रा घ्यायले. पण तेवढं एक्स्ट्रा नाही घ्यायचं हे माझं मत. म्हणजे ते चुकीचं आहे. बरं जे समजा हमालीच्या नावाखाली पैसा वगैरे जमा करत आहे ते नेमकं जातो कुठे? तुम्हाला काय कल्पना आहे का? नाही, ते आपलं सर आपलं काम आहे. गाडी आली पाहणे, ग्रेडर पाहणे. गाडी जर कॅन्सल झाली तर गाडी कॅन्सल करणे. आणि सरी 20-19 असलं तर मी स्वतः कास्तकाराचं नुकसान करत नाही. बरं विषय असा आहे की असं बरेच प्रकरण घडले म्हणते की गाड्या गेल्या परंतु नंतर वापस आले पुन्हा. नाही वापस आलेत नाही. ते तिकडला माल जर आलेला होता तर आपण इथं 20-19 असलं तर तिथे इकडला माल त्या चाळणीवर जातं. तिथं खडा आहे त्याच्यात रिजेक्ट मारले. याला चालायचं काय कामे आहे? सोयाबीनला डबल चाळणी करून कास्तकारायचं मुंडकं मोडून खायचं. आम्ही घरून चाळणी करून आणलं सगळं सोयाबीन. चाळणी करायचं काम नाही. कास्तकाराजवळून पैसे घ्या. कुठून द्यायचं? कास्तकार काय करायचं? मरायचं का कास्तकारानं? काहीच सोयाबीन नाही व्हायला लागलं. पाणी समोर असं सगळं धिंगाणं व्हायला लागलं आणि कास्तकाराचं असं करतात. खरी परिस्थिती यावेळेसची जर बघितली आपण, अवकाळी पावसाने पूर्ण पुसद तालुका झोडपून काढला होता. संपूर्ण शेतामध्ये टोंगळ्या एवढाले पाणी होते, साचले होते आणि त्यामध्येही जे सोयाबीन होतं ते जवळपास पूर्ण खराब झालं होतं. परंतु जे सोयाबीन राहिलं आणि आज जे पुसद मार्केटमध्ये येत आहे, आज शेतकऱ्याला अशा प्रकारे त्रास दिला जात आहे. त्यांच्या मार्फत पैशाची उकळणी केली जात आहे. ठीक आहे, सरांनी त्यांचं जे मत आहे ते व्यक्त केलं आहे. परंतु ज्याप्रमाणे म्हटलं येथे जबाबदार अधिकारी म्हणून सभापती साहेब असो किंवा सचिव साहेब असो हे अद्याप इथून फरार आहे.
गायब आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की पुसद मार्केट आहे, नेमकं खालावण्याचं कारण काय, तर असे भ्रष्ट अधिकारी. शेवटी पुसदकर तुम्ही जाणकार आहात. आणखीही जे बारदाना वगैरे आहे त्याचं वजन किती होतं, काय होतं, कशा प्रकारे होतं, याचे आपले व्हिडिओ आहेत, तेही आपण स्क्रीनवर घेऊन येत राहू आणि या संदर्भात आपण कठोर कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न नक्कीच करणार. बघू यामधून सत्य काय समोर येते. नाफेडचा जिहार लवकरच आपण आपल्या चॅनलवरही घेऊन येऊ. मग खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं नक्कीच होईल. कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे आणि कोण कास्तकारांना फसवत आहे. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.